महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर डी फार्मा। डी फार्म करे 2 वर्ष प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। ओबीसी तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी करियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। मानसून के आगमन से पहले शहर के सभी नालों, नदियों और जल निकासी मार्गों की सफाई का कार्य तेज गति से जारी है और शेष काम भी जल्द पूरा कर लिया जाएगा। ये विश्वास महापौर नीता ठाकरे ने व्यक्त किया। उन्होंने कहा कि जल भराव वाले संवेदनशील क्षेत्रों में विशेष उपाय किए जा रहे हैं, जिससे बारिश के दौरान नागरिकों को किसी प्रकार की परेशानी का सामना न करना पड़े। विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर नागपुर महानगर पालिका की ओर से 5 से 21 जून तक व्यापक पर्यावरण जन जागरण अभियान चलाया जा रहा है। महापौर ने नागरिकों से इस अभियान में सक्रिय भागीदारी करने और पर्यावरण संरक्षण में योगदान देने की अपील की। अभियान के तहत विभिन्न सामाजिक संगठनों, स्वयंसेवी संस्थाओं और महानगर पालिका के सहयोग से शहर भर में वृक्षारोपण कार्यक्रम भी आयोजित किए जा रहे हैं। महापौर नीता ठाकरे ने बताया कि भीड़ भांडेवाड़ी में स्थापित देश का सबसे बड़ा CNG प्रकल्प जल्दी शुरू होने वाला है, जिससे शहर की कचरा प्रबंधन व्यवस्था को बड़ी राहत मिलेगी। वहीं महाल क्षेत्र के एक कपड़ा शोरूम में लगी आग की घटना का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि अग्नि सुरक्षा नियमों का पालन नहीं करने वाले प्रतिष्ठानों के खिलाफ प्रशासन को सख्त कार्रवाई के निर्देश दिए गए हैं। च्या मार्फत खरं म्हणजे नदी आणि नाल्यांची सफाई मागील साधारणतः महिनाभरापूर्वीच आपण सुरू केलेली आहे। नदीची देखील सफाई बऱ्याच प्रमाणात झालेली आहे, आपल्याला माहिती आहे। आणि विशेषतः नाल्यांमध्ये आणि जे सिवेज विशेषतः वेस्ट वॉटर लाईनच्या ज्या नाल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये देखील सफाईचं काम सुरू आहे, डिसेंट्रीचं काम सुरू आहे। नाल्यांचा म्हणजे चेंबरचा उपसा हा देखील महानगरपालिकेच्या मार्फत रीतसर सगळीकडे सुरू आहे। 10ही झोनमध्ये सातत्याने काम सुरू आहे आणि जे थोडंसं म्हणजे अर्ध काम झालेलं आहे, जे थोडं अर्ध्यापेक्षा अधिक काम झालेलं आहे आणि जे थोडं काम अजून शिल्लक राहिलेलं आहे ते अजून काम सुरू आहे। पावसाळा येण्याच्या पूर्वी या सगळ्या ठिकाणची साफसफाई होऊन जाईल, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे। आपण म्हटलं की मागील वेळेस पाणी साचलं तर हे खरं आहे, काही ठिकाणी पाणी साचतं, पुलांच्या खाली वगैरे पाणी साचण्याची स्थिती तयार होते, पण त्याही ठिकाणी काही बंद नाल्या टाकण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येत आहे। नागपूर शहरातील सर्वच लोक आणि विशेषतः महानगरपालिका आणि महानगरपालिकेतील सर्वच्या सर्व जनप्रतिनिधी मिळून पर्यावरणाची चिंता करण्याचा विषय निश्चित झालेला आहे। पर्यावरणासाठी आज जागतिक पर्यावरण दिवस आहे, त्यानिमित्ताने एक उपक्रम देखील महानगरपालिकेच्या मार्फत सर्व लोकांना सोबत घेऊन करण्यात येत आहे। 5 तारखेपासून 21 तारखेपर्यंतचा हा उपक्रम राबवण्यात येतो आहे। आपल्याला देखील विनंती आहे की दर दिवशी जी स्वच्छता आणि पर्यावरणाचे जे कार्यक्रम आपल्याला शेड्यूलनुसार देण्यात येत आहे, म्हणजे दिलेले देखील आहे, ते सगळे आपण जाहीर करावे आणि त्या सर्व ठिकाणी लोकांनी सहभाग घ्यावा, ह्या गोष्टीचं आवाहन करावं। आज पर्यावरण दिवस आहे। शहरात अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्था, सामान्य सगळे नागरिक, इतर काही NGO ज्या आहे, ज्या इतर म्हणजे आध्यात्मिक आघाडी वगैरे अशा सगळ्या विभागांमध्ये काम करते आणि महानगरपालिका असं सगळ्यांनी मिळून अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे। वृक्षारोपणाचं हे थोडंसं सिम्बॉलिक आजच्या दिवशी आपण घेतो आहे, कारण अजून चांगली स्थिती म्हणजे झाड जगण्यासाठीची तशी मॉइश्चर धरून राहील अशा प्रकारची स्थिती अजून झालेली नाही। त्यामुळे त्याची पूर्ण तयारी करून म्हणजे खड्डे कोणत्या ठिकाणी किती खड्डा खोदायचा, किती माती टाकायची, मॉइश्चर येऊ द्यायचं, एक पाऊस होऊन जाऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग हा वृक्षारोपणाचा ड्राईव्ह घेण्यात येणार आहे। आपण सांगितलं की सुसबीडीच्या माध्यमातून CNG जे तयार होणं आणि तो तिथला जो प्लांट आहे तो आता आज खऱ्या अर्थाने सुरू होतो आहे। त्याची रिहर्सल घेतल्या गेलेली आहे आणि 28 टन
CNG आपला त्या ठिकाणाहून दर दिवशी निघेल असा आहे. एक मोठा प्लांट जो देशात सगळ्यात मोठा असेल तो नागपूर शहरात होतो आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भांडेवाडीमध्ये आपला जो काही कचरा डंप होतो त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही निश्चितपणे दुर्गंधीचा वगैरे जो त्रास होतो हा सगळा त्रास आता नागपूरकरांचा पुढील थोड्या काळामध्ये संपणार आहे. आणि एवढंच नव्हे तर तिथे जे डेड आपलं कचरा जो संकलन झालेला आहे तो देखील पूर्णच्या पूर्ण काढून ती सर्व जागा त्या अर्थाने आता मोकळी होईल. या प्रकारची तयारी निश्चित सुरू झाली आहे. पुढील 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये या तिथली ती जागासुद्धा मोकळी होईल अशी स्थिती आहे. आगीची घटना घडली होती एका मोठ्या दुकानामध्ये. अशा गुन्हा पण दाखल झालेला आहे, पण मुळात अशा अनेक दुकानं आहे आणि तिथलं ते काम जे बांधकाम आहे ते सोडण्यात येईल का? कारण की ज्या पद्धतीने ते बांधकामात मोठा धोका टळला. आशिष एनेक्स महालच्या कपड्याच्या मोठ्या शोरूममध्ये आग लागली होती. त्या ठिकाणची जी फायर ब्रिगेडची उपकरणं आहे ती कदाचित तशा प्रकारे जशी असावी तशा प्रकारे नसावीत असा एकूण अहवालही आलेला आहे. आणि बांधकाम जे आहे 2-3 प्लॉट सगळे आतल्या आत एकत्र करून ते शोरूम जे आहे ते वाढवण्यात आलं होतं. त्याच्यावर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. निश्चितपणे अशा प्रकारचे काही खरं म्हणजे काही ठिकाणं असे आहे की जे जुने आहे जिथे जुना मार्केट एरिया आहे